राजा आका गाव पालत घातलं तुझ्यासाठी आणि तू इथे येऊन बसलाय वे. कशाला पालतं घातलंस का? तुला किती ना सांगितलं माझ्या मागे फिरत जाऊ नको म्हणून. अरे मी आहे म्हणून तुझ्या माग तरी फिरते. एक तर तू डायव्हरला एक सुद्धा पोरगी मिळत नाही. एक तर तुझं तोंड असं सडलेलं आका सदा ना कदा ते गुटका खात बसतो. अगं माझं तोंड सडलेलं असलं तरी कुठं मी तुझा मुका घ्यायला यायलोय. मुका घ्यायला येत नाही बरोबर आहे मला, मग? पण अरे ड्रायव्हरला पोरगी मिळत नाही. मी तरी तुझ्या माग लागते. मला असं वाटतं की बाबा तुला जीव लावावा, तुझी वाट बघावी. तू गाडीवर चालला ना तर तुला असं बाय बाय करावा, तुला डब्बा वाटल द्यावा. वाटल तुला जा तिकडं. अरे मी आहे म्हणून तुला हुंगते. अरे माझ्याशी कर लग्न, बघ किती सुखात ठेवीन तुला. सगळे म्हणतील वा वा काय ड्रायव्हरला सुखात ठेवती. ए राजा, अरे ऐक की राजा, मर मेल्या, मला काही दुसरं कोणी भेटायचं नाही वय. ओ आत्या, कधी आलात? झालं 2-4 दिवस. अय छकुली, सर किती तिकडं? तू रामाचीच पोरगी ना ग? हो. बया किती मोठी झालीस ग. ह्यो कोण आहे? अगं ह्यो सचिन आहे की. हँडसम आहे ग. तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलेच. सचिन, ए सचिन, लव्ह स्टोरी वाचायला लागला काय? छे आम्ही तसलं काही वाचत नाही बघा. असले अभद्र लक्षणापासून आम्ही खूप दूर असतोय बघा. अभद्र? मग कसले लक्षण आहेत तुम्हाला? आम्हा असं आपले लक्षण खूप विचित्र वाटत बघा. त्यामुळे तुम्ही माझ्यापासून थोडं लांबच राहा. अय पूजे, त्याच्या नको नादी लागू. अगं तो पुरीपासून 3 हात लांब असतोय आणि जे तुला भाव देतोय त्याला हुंगी सुद्धा नाहीस तू. मग मला बघ की विचारून, तुला कोण नाही म्हणले? हो, तुला इशाराच्या आधी तुझी माई ती मधी, तिला गटल्यावर पाव भाजील माझा. संत्या, अय संत्या, काय गात्या? इकडं. तात्या कुठं शेण खात फिरायलाय बघ. जेवायची वेळ झाली. बाहेर शेण खाण्यानं काय पोट भरत नसतंय म्हणाव. जा त्याला बोलणार. तात्या वा बेबी कुठे गेलंय काय माहिती आज. आयला 10-20 रुपये दिले तिच्या आयला कुणापाशी वकतही नुसता भेटू देत आज. अशी त्याची चेपी करतो ना, सुटी देत नाही कुत्र्याला द्या. राम राम तात्या, कुठे निघाल्यात? आज काय मीटिंगचा मेळ नाही काय? राम राम. हाय ना मेळ, हाय ना. सकाळ जर तुलाच भेटायचं नियोजन होतं र. तू आहेस ना मोकळा, चल की मग कोपऱ्यात. म्हणजे आज काय कुणाला भेटायचा मेळ नाही म्हणायची काय? राव मग आज दारू पाण्याचा बी मेळ होत नाही. तर माणसाने लपडी बिपडी सोडून दिली. अरे लोकांची लपडी काय तू होऊन देणार यावला जायच काय? 10-20 रुपये दिले गेले की जाऊन हागतो त्या समोरला का? ओ तात्या, आपण काय तसलं 10-20 रुपयासाठी कुणाला काय बोलत नसतो. अहो कोणी 100-50 रुपये दिले तर वाहिले. हा, आपण तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. हिथं गळा आहे का हिथं? आणि मी तू तर काय बिंबीतच असन बेट्या. ओ तात्या, तिकडे बघा ना, ती शांती कशी कचरा आपलं कचरा दिसायला लागली ती. काय शांताबाई, आज लय जहर दिसायला लागला. का कालची फजिती विसरलास काय? झालं ना काय बोका थंड? महिना रागात दिसती, पर काय नागिनवनी चलती. अगं माय 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 माय. हा, नागिनीवाणी चलती. अशीच चलत चालले तुझ्या घरी आग लावायला. चल येतो का? काय शांताबाई, कालचा विषय काय इतका मनावर घ्यायचा? कालची काल द्यायचा सोडून. हा, कुठं काय हाला काय दरीत बसायचं उगा जुनं. हा, कालचं तिथं सोडा, म्हणजे आज ही तुम्हाला धरीन. गपगुमाने बसाय बाबा तू. तुझं तोंड आहे का गिरणीचा पटार? सदा बडा 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 करतसला का? हा, आता चालले की तुझ्याच घरी तुझ्या लाडाच्या आक्केला सांगायला. काल वड्यात काय भजन करत होता ती? अगं शांता, तू लईच मनावर घेती ग. तुला बी एखादा गिफ्ट फिफ्ट देतो की मग. त्यात काय? हा, चांगला डाव आहे तात्या. हेवच डाव टाका. अरे गप ना बाबा, कशाला पेटवायला लागला रे तू? द्या ना मग 40 रुपये. कुणाच्या मधात काय बोललो तुमच्या तर मला म्हणा. जर कोणी 5-50 रुपये दिले तर ते विषय व्हायलाय. आता गिफ्ट देताय म्हणून 4 दिवस गप बसते, पण पुढचा आपला काय भरोसा नाही बाबा. देतो बाय देतोय, तुझ्या पाया पडतो. उगा त्या आकीला फिकेला सांगतील बाबा, तुला जी म्हणीन ती मी गोष्ट तुला पुरवतो. पर तुझ्या पाया पडतो, त्या आकीला काय सांगू नकोय. गेली तात्या, ती गेली. गेली? तात्या,
पाटील तात्या आव या की बाहेर. कोण आहेस तू आणि काय काम काढलंय तात्या पाटलाकडं? अगं बोल की. अगं तूच कोण आहेस? पाटील कुठे गेलेत? डबा आणलाय त्यांच्यासाठी. मसनात गेलाय. आणि तुझं काय खेटर बिटर आणलं का काय त्याच्याकडं? डब्बा आणलाय म्हण. हा मग म्हटलं चांगलं चुंगलं केलंय द्यावं पाटलाला. आणि तुझं काय आणलं का विचारायला? माझं काय आणलं ती कळल की तुला आता. येऊ दे की तात्याला. गेला सर कुठं तोंड काळा करायला. येईल आता थांब. हा येऊ दे. मी आधी त्यांना सकाळपासून नाही बघितलं. त्यांना जर नाही बघितलं ना जीवाला कस तरीच वाटतंय. असंय होय. बघ बघ खालून वरून मागून पुढून समधीकडनं बघ म्हणजे तुझ्या जीवाला बरं वाटल. अहो कुठे आहे पाटील? बोलवा की त्यांना. काम येत मला. डबा दिला की जायचंय. थांब की येतेनच किती. मी बी त्याचीच वाट बघायला लागली. आणि तू बी इथं आली. बरं झालं 2 दिवस झालं ती उपाशीच आहे ना व. काय जेवले नाहीत? माय पाटील वंगाळ तर झाले नसतील. झालेच जरा वंगाळ पण सुस्त्या ना आता. मी आम्ही नवीनच चप्पल आणली उद्घाटन करायला. आके ए आके तात्या कुठे? आणि संगीताबाई तुम्ही हिच? आकी कोण आकी? अरे ही माझी सख्खी बहीण आहे आके. माय मी आता सगळं पितळ उघड करून दाखवलं की यांच्या समोर. अगं भटक बाबाने कुठं निघालीस? हा अगं, बाई बाई, तुझं नाही ना बाजार बसवला तर बघ आता. हा? अगं आका सोड बाई. मी तुझ्या पाया पडते. चुकलं माझं. मी कशाला इथं शेण खायला आले काय? कशाला आली? थांब की जरा. कशाला आली? हा अगं कर्माची फळं भोगायची नको का? म्हणून आलतीस तिथं. आणि मी अशी कशी जाऊ देईन तुला होय ग? हा माझ्या भावाला नादा लावतीस. गावातच लावतीस. तुझं आता केस नाही ना उपटलं नावाची नाही मी अख्खी कुत्रे. माय चुकलं ना माझं बाई. जाऊ दे आता मला. भोग कर्माची फळं भोग की तू. का हे डबा तर गप हे डबा तिकडं. अरे काय झालं हे? आणि कोण आहे ही बाई? आमच्या संत्याची काय चूक नाही. अरे ही तोंड आणलंय एड जावं पर मन आणलंय साप पोरग आहे ते. मला माहिती मी पैदा केलेली अवलाद आहे ती. आता या पाटील या. ह्याच्यासाठी जातो का गावात बोंबलत फिरायला? तरी म्हणलं घरात किराणा नाही काय नाही तरी चांगलं चुकलं कसं गिळायला मिळतंय. अय आके आला का? कोण आहे ही? कशाला कुत्र्यागत हाणलं हिला? कोण आहे ही बाई? अहो तात्या मीच आहे की तुमची संगी. अयो संगे आणि तू होय? अय बाबिया 100% तू शेण खाल्ला असशील बघा. आखीला सांगितलं असं लका निवळच नालाय कावला दे बघ तू. तुला काय खरं सांगावं ते तिच्या पोटात कसं राहत नाही रे तुझ्या. हे तर आता करती चंपी माझी आखी. आम्ही काही सांगितलं नाही आणि सांगायची गरज बी नाही तात्या. अहो पाटल्याला वास फिरून फिरून साऱ्या गावातून तुमच्या घरी आलाय. बाब्यानं नाही काय सांगितलं. हीच भवानी आलती डबा घेऊन म्हणे चांगलं चुंगलं केलंय खायला आले डबा घेऊन. आके हे चालती म्हणते भोगा कर्माची फळ. आता आके असं कुत्र्याने हानकाना हिला मिली तर मिली तिच्या माईला निस्तरीन मी. तुला तर काय म्हणून चांगलं तुला बघते घाड्या तुला म्हणलं नाही. अगं भवानी तू कुठं चाललीस? हा? हिला काय म्हणू तुला घात करीन. तुला हातातच सांगितलं ना कुठाने करू नको. बरं, काय तू बघत बसला हात केला हे. हिंडून बघतोय बाया म्हातारपणात शोधतोय खाया. घर जमीन घातली तरी भिग्याची वाजती ती पाणी. अंता त्याची लंका जळाली.